आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं बघ की तू बराबर बोलत होतीस, दिसतो तसं नाही तो। ए तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? इथं मी आलायस माग माग। तू मला त्रास द्यायचा ठरवलायस, आता बाकी जण कमी होती काय तू आलायस त्रास द्यायला? आम्ही खेड्यातून आलोय म्हणून सहन करतोय। जरा रिलॅक्स कमळी। हे बघ तू आता जेवढी मदत केलीस त्यासाठी तुझा आभार मानून झालंय। हे बघ आम्ही इथे शिकायला आलोय, दुसरं काही नाही। या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं, हॉस्टेल बी मिळालं, त्याचा आनंद व्यक्त करायचा का ह्याच्या बरोबर राहायला लागणार आहे म्हणून दुःख व्यक्त करायचं, काहीच कळना। जरा ऐकून घे माझं। मला काय बी ऐकायचं नाही तुझं। तुला काय माहित आमची परिस्थिती काय आहे? तसं नाही, आमच्या गावाकडे असतो की नाही तुला चांगलाच धडा शिकवला असता, मग कळलं असतं तुला। कमळी एक्सक्यूज मी सर, या क्लासमध्ये 4 नवीन ॲडमिशन्स आहेत। प्रिन्सिपल सरांचा निरोप होता तुमच्यासाठी। राधा, शंभू, नीलांबरी आणि कमळी। आणि कमळी हे तुमचे इंग्लिशचे प्रोफेसर ऋषी इनामदार। तुझी मदत तुझ्याकडेच ठेव, मला काय बी गरज नाही। आता शेवटचं सांगतो, उगा माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायला जाऊ नको। होऊन दे काय व्हायचंय माझ्या आयुष्यात। हाय तुझा भवानी, वाचू बाई तूच। ऋषी नाही नाही सर, ऋषी सर। बस बोलू नंतर। एनीवे, गुड मॉर्निंग एवरीवन। सुरू करूयात। So, before we begin, there are a couple of new students in the class, so they will introduce themselves first. Excuse me. तुमच्या दोघींशी बोलतोय मी, एकमेकींकडे काय बघताय? क्लास सुरू आहे, चला तुमची ओळख करून द्या सगळ्या क्लासला। कम ऑन। कमळे तू दे, मी आहे तुझ्या पाठीमाग, जा। नमस्कार, मी कमळी मोहिते। मी कोल्हापुरातनं म्हणजे सिद्धटेक गावातनं आलोय। Excuse me, sir. As a CR of this class, and even the class would want the same, that if it's an English period, she should speak in English. Class? Fair enough. Hello. I am कमळी मोहिते. I village सिद्धटेक, कोल्हापूर। Village school 12th finish. And here she is finished. Stop it. हसायचं असेल तर बाहेर निघा। सर मला इंग्रजी एवढी येत नाही, आत्तापुरतं मराठीतच बोलू काय? म्हणजे मी शिकून घेईन लवकरच इंग्रजी, चालेल? Go ahead. नमस्कार, मी कमळी मोहिते। आमच्या कोल्हापूरबद्दल तर अख्ख्या जगालाच माहित आहे की। त्याच कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं माझं गाव म्हणजे सिद्धटेक।
आमच्या गावाबद्दल तुम्ही किती ऐकलंय मला माहित नाही. अहो आपल्याला नाही का लहानपणी असं चित्र काढायला लावायचं गावाचं. मग आपण असे 2 डोंगर, मधनं वाहणारी नदी, झाडं, पक्षी उडणारे, डोंगराच्या मागणं असं वाकून बघणारा सूर्य, हे समजा काढायचं की नाही. अहो सेम टू सेम तसंच आहे बघा माझं गाव, एकदम भारी. सर मी 1ली ते 12वी आमच्या गावाकडेच शिकलो, ते बी आमच्या मराठी शाळेत. पुढचं चांगलं शिकायचं होतं म्हणून इथं मुंबईत आलो. मी कबड्डी बी खेळतो, त्या कबड्डीनंच मला इथपर्यंत आणलंय. माझी आई म्हणजे माझं जग आहे, तिनंच मला शिकवलं. नुसतं पुस्तकातलं ज्ञान महत्वाचं नाही, आपण जगात कसं वावरतो, आपल्यामुळं कुणाला मदत कशी होईल हे बी महत्वाचं असतं. माझा आदर्श म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मला मराठी भाषा की नाही लई आवडते. आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बी मिळालाय. दर 25 मैलावर आपल्या मराठी भाषेचा लहेजा बदलतोय, पण त्याचा गोडवा कमी होत नाही. आता माझं बोलणं तुम्हाला गावंढळ वाटलं असेल, पण ती बी मराठीच भाषा आहे. मला पुस्तकं वाचायला लय आवडतात, असे माझा छंदच आहे. अरे वा, मग तुझे आवडते लेखक कोण? रणजित देसाई. इम्प्रेसिव्ह. बरोबर आहे तुझं कमळी. मराठी ही आपली मातृभाषा आहे, त्याचा अभिमान हा प्रत्येकाला असायलाच हवा. बट इंग्लिश सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे इंग्लिश सुद्धा शिकलं पाहिजे. होय सर. अहो नवीन कुठली गोष्ट शिकायचं म्हटलं की नाही एकदम फास्टर शिकतो बघा मी. तुम्ही बघा थोड्या दिवसात इंग्रजी कशा फाडफाड बोलतो मी. स्टॉप इट. आय मीन सर, आपल्या क्लासमध्ये सगळे वेगळ्या वेगळ्या स्टेटवरून आलेत, मग या गावच्या आपल्या स्पेशल ट्रीटमेंट का? अनिका, you're crossing your limits. माफी माग कमलजी. What? मी हिला सॉरी बोलू? Yes, you heard me. Apologize to her right now. Anika, apologize to her right now, otherwise the class won't begin. Sorry. Good. Anyway, let's begin. काढा बुक्स काढा.